तुझी काहीही चूक नसताना तू इतके दिवस तोंड दाबून मुक्क्यांचा मार का सहन केलास? यापुढे मी तुमचा पिया असणार नाही, हा माझा राजीनामा. माझं तोंड जर बंद करायचं असेल तर हातांचा उपयोग नाही करायचा. तुझ्याशिवाय तुझ्या व्यतिरिक्त एकटा आहे मी. आणि जानकी, विषय सुद्धा काढू नकोस त्याचा. कोणी नाहीये ती माझी. अमृता, मला काय झालं रडायला? काका, आय सॉरी. विनाकारण जानकीला बोलले, तुला बोलले. नाही नाही तसं वागले. मला माफ कर. रडू नको अमृता, रडू नको. शांत हो. मला जानकीनी सगळं सांगितलंय. तुमच्यात जे काही गैरसमज होते ते आता दूर झाले ना. मग कशाला रडायचं? झालं गेलं सगळं विसरून जायचं. काका, जानकी मोठ्या मनाचीच आहे रे. झालेलं सगळं विसरून तिने मला माफ सुद्धा केलंय. मामन काका, पण मी माझ्या डोळ्याने जे पाहिले ते कसं विसरू मी? म्हणजे वामन काका, बाबा आणि राधिका मध्ये काय चाललंय? खरं म्हणजे हा प्रश्न तुला विचारायची सुद्धा लाज वाटते रे मला. विचारूच नकोस, विचार सुद्धा करू नकोस. खरं तर तू ह्या फंदातच पडू नकोस. कारण आता जर त्याला ह्याबद्दल काही विचारायला गेलं ना तर जानकी आधी तसं वागली म्हणून मी असा वागतोय असली काहीतरी फुटकळ उत्तर देईल तो. पण मग आता मी काय करू? काका, मला खूप त्रास होतो रे या सगळ्याचा. असं वाटतं मुस्कटात ठेवून द्यावी त्या राधिकाच्या. असलं काही तर अजिबात करू नकोस. आपल्यापैकी कोणीही असं काही वागलं ना सगळी सहानुभूती राधिकालाच मिळेल. जर हेच करायचं असतं तर याआधी मी नसतं का हाकलून दिलं तिला? एक लक्षात घे, दादा राधिकाशी जे काही वागतोय ते फक्त जानकीला त्रास द्यायला. अरे पण मग आपण आता ह्या घरात हेच पाहत राहायचं का? मुळात हे असलं काहीतरी पाहायला तू या घरात थांबूच नकोस. तो तुला लंडनला पाठवतोय ना, जा तू लंडनला. तुझा अमृता इथून कुठेतरी लांब. तुला वाटतं वामन काका मी तुला सोडून जाईल? जावं लागेल, जावंच लागेल. अमृता, तुला आता शांततेची गरज आहे. आणि यापुढे या घरात कुणालाही शांतता मिळेल असं मला नाही वाटत. जा बाळा तू, खरंच जा. रडायचं नाही. बाबांच्या मनात आत्ता तुझ्याबद्दल इतके गैरसमज आहेत ना, ते इतक्या सहजासहजी दूर नाही होणार आहेत. जानकी, झोपला नाही तुम्ही? तू तरी कुठे झोपलीस?
अमृता काही बोलली तुमच्याशी? कशाबद्दल? नाही, काही नाही, असंच. झोपा ना तुम्ही. गुड नाईट. हॅलो. नमस्कार वाकणेश साहेब. ओळखलं की विसरलात मला? श्रेयस पाटील साहेब, तुम्हाला कसं काय विसरू येईल? हां, बोला. मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. कुठे भेटूया? आत्ताच्या आत्ता? नाही हो, आत्ताच्या आत्ता मी भेटू शकत नाही. मी साहेबांबरोबर नाशिकला चाललोय. घाईत आहे मी. यापूर्वी तुम्ही घाईत होतातच की, पण त्यावेळी मीच तुम्हाला मदत केली होती, हे विसरला? हे बघा पाटील साहेब, मी आत्ता खरंच घाईत आहे. तरी तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ काढाच, कारण मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मी इथे तुमच्या साहेबांच्या घराजवळच आहे. ठीक आहे, जमलं तर मी वेळ काढतो. जमलं तर नाही वाकणेश साहेब, वेळ काढाच. अहो, एवढे का घाईवर आलात तुम्ही? आता तुम्हीच समजून घ्या ना साहेब, आणि 5 मिनिटं माझ्यासाठी काढाच. बरं, 5च मिनिटाचा प्रश्न असेल तर मी आलोच. तरी सगळं असं आहे, आणि यासाठी ती आपल्याला कधी माफ करेल असं मला अजिबात वाटत नाही. तिला काय राग आला असेल तिनं माझ्यावर काढावा.
यामध्ये तुझा काही संबंध नाही. अगं तू तिला आपल्या पोटच्या पोरीसारखं वागवलंस. आर्यन बाबापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास टाकलास. पण तिला जगण्यासाठी माझ्या विश्वासापेक्षा कपाळावरच्या कुंकवाची जास्त गरज होती जाना. मी जाऊन भेटतो तिला, तिच्या पाया पडतो, हात जोडून तुझी माफी मागतो. अगं आपल्या आर्यन बाबाचा वंश तिच्या पोटात वाढतोय. झालं गेलं संत विसरून तिने परत आपल्या घरी यावं एवढीच माझी इच्छा आहे. पण ती आपल्याला माफ करायला आपल्या घरी कुठे येणार आहे? नरसिंह तिला लंडनला पाठवतो डिलिव्हरीसाठी. आज उद्यामध्ये ती निघेल. नाही नाही, ती अशी नाही जाऊ शकत. जाण्याआधी तिनं मला भेटायलाच पाहिजे. मला तिची माफी मागायची. आणि तुला असं वाटते ती तुला माफ करेल म्हणून? कारण त्यांच्या लग्नाच्या आधीपासून तुला माहित होतं आर्यन तिच्याशी का लग्न करतोय म्हणून. आणि तरीही झालं गेलं गंगेला मिळालं. आपण सगळ्यांनी हे समज विसरून जायला पाहिजे. आणि हे सगळं जर आपण उगाळत बसलो तर आपल्याला त्रास होईल. तुझी इच्छा असो किंवा नसो, पण हा त्रास आता आपल्याला आयुष्यभर भोगायचा जाना. आणि तिने तुला माफ न करणं हीच तुझ्यासाठी शिक्षा असेल. आणि तिने तुला माफ न करणं हीच तुझ्यासाठी शिक्षा असेल. हीच तुझ्यासाठी शिक्षा असेल. हीच तुझ्यासाठी शिक्षा असेल. बोला पाटील साहेब, घाईघाईने बोलवलं. वाकणी साहेब, माझ्या काही मागण्या आहेत. तुमची मागणी 1 कोटीची होती. लवकरात लवकर पोहोचतील. किल्लेदार साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे फक्त माझ्यामुळे पाहू शकताय, हे लक्षात ठेवा. मग काय साहेबांच्या सगळ्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटर्नी करून देऊ तुमच्या नावावर? वाकणी साहेब एवढे चिडताय कशाला? माझी मागणी खूपच साधी आहे. अजून किती पैसे हवेत? नाही, पैसे नकोयत. फक्त तुमच्या साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद हवंय. काय बोलताय ते कळतंय ना पाटील साहेब? राहिलं मंत्रीपद नको, किमान विधान परिषदेवर तर घ्या. हा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे मला पत्रकारितेचा. बोलताना माणसाने मागचा पुढचा विचार करून बोलावं. तुम्ही काय एवढे अस्वस्थ होत आहे वाकणी साहेब? तुम्ही फक्त माझी मागणी साहेबांपर्यंत पोहोचवा. येतो मी. गणेश, हे गणेश इकडे. ही अमृता कुठे गेली तुला काय माहितीये? तिच्या खोलीत बघितलं, तिथे नाहीये ती. माहित नाही, म्हणजे कुठं गेली ते माहिती आहे, पण परत कधी येणार हे माहित नाहीये. कुठे गेली आहे तुला काय सांगून गेली का? हो, ती चालायला गेली म्हणाली. म्हणजे वॉकला गेली आहे. बागेत गेली का कुठं गेली हे माहित नाहीये. ठीक आहे. हे बघ, ही विमानाची तिकीट आहेत. तिला न विसरता दे. मी जायच्या आत आली असती तर बोलता आलं असतं तिच्याशी. आणि तुम्ही कुठं चाललायत? नाही म्हणजे या तिकिटांसोबत तुमचा निरोप पण दिला असता ना तिला. तिला सांग मी नाशिकला एका महत्त्वाच्या कामासाठी गेलोय. उद्या रात्री ती लंडनला जाणार आहे आणि विमानाची त्याचीच तिकीट आहेत. हां, ती जाण्याआधी मी येईनच. आणि हो, तिला सांग आत्याबाईंशी मी सगळं बोललोय. आत्याबाई तिला सगळं समजावून सांगतील. हे सगळं नीट सांगशील तू तिला? हो, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं सांगेन तिला. येतो.
जानकी, माझं लंडनचं तिकीट आलंय. उद्याची फ्लाईट आहे. तू तू तिकडे जाण्याचं नक्की केलंस? इकडे थांबून तरी मी काय करू जानकी? काल मी या घरात जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते पाहिल्यानंतर कोणीही का थांबेल या घरात? इतके वर्षात पहिल्यांदा बाबा मला भेटायला आल्यावर मी त्यांना भेटणं टाळलं. म्हणजे जानकी, राधिका का आहे या घरात? तिचा आणि बाबांचा काय संबंध आहे? अमृता, तू जर तुझ्या डोळ्यांनी काही गोष्टी पाहिल्या असशील तर मी त्याच्यावर बोलणं बरोबर नाही. उलट तूच बोलली पाहिजेस जानकी. बघ, मी तुझ्या बरोबर आहे. झिंजा पकडून तिला या घरातून बाहेर काढीन आणि मगच लंडनला जाईन. ते एक दिवस मला करावं लागणारच आहे. पण आता प्रश्न तू नाही अमृता. आपल्याला धोका राधिकापासून नाही तर ह्यांच्यापासून आहे. यांच्यापासून? बाबांपासून? बाबांपासून काय धोका आहे तुला? मला नाही, मला नाही, तुला. वाकणीचे काय आहे? वरच्या खोलीशी आणखी 7-8 बॅग आहेत. या आणखी म्हणजे काय आहे ह्याच्यात? आत्याबाई, साहेबांच्या राजकीय हालचालीसाठी लागणारा हा पैसा आहे. किती आहेत? 500 कोटी. कोटी? हो, पण हा एवढा पैसा आपल्या घरात कशाला? काळजी करू नका. फक्त आज दुपारपर्यंतच इथे असतील. नंतर त्या बॅग घालवण्यात येतील. वाकणीचे काय चाललंय काय? या घरात पूर्वी असं कधी काही घडलं नव्हतं. का मान खाली घालू? मला माहितीये तुम्ही काहीही बोलू शकत नाही. आत्याबाई, तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपण कोणीच काही करू शकत नाही. पण मी लवकरात लवकर बॅग घालवतो. आणि ठेवणार कुठे आहात? खोलीतच राहणार आहेत सगळ्या बॅगा? लॉक करून ठेवतो आणि चाव्या राधिका मॅडमकडे देतो. राधिकाकडे? नरसिंहांनी सांगितलंय तसं? येतो मी. अमृता, तुला म्हणजे तुझ्या होणाऱ्या बाळाला. हात सोडते तुझ्या समोर, पण तू या घरातून जा. जानकी, हे बघ, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. मी हात जोडते तुझ्यासमोर, पण मला अजून अंधारात नको ठेव प्लीज. अमृता, यांना नाही वाटत आहे की तुझं बाळ या जगात यावं म्हणून. अमृता, यांना नाही वाटत आहे, नाही वाटत बाळ या जगात यावं म्हणून. कदाचित तू परदेशात गेल्यानंतर ते तिथे. बाबांच्या मनात जर हे असं सगळं असेल ना, तर त्यांना मी या सगळ्याचा जाब विचारणारच. तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. तू आता लवकरात लवकर तुझ्या सासरी परत जा. त्यातच तुझं भलं आहे.